नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्य कर प्रणाली अंतर्गत करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात मंगळवारी सर्वपक्ष कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहर बंदच्या हाकेला व्यापारी, विविध संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये भाजप वगळता विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भांडवली मूल्य कर प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर सर्वपक्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला निवेदन सादर करून वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनामुळे शहरातील काही भागात वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला होता. महापालिका प्रशासनाच्या अन्यायी घरपट्टी दरवाढी विरोधात महाकृती समितीच्या वतीने आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं निवेदन आयुक्तांना सादर केलं. सांगलीच्या आमदारांची, मिरजेच्या आमदारांची, खासदारांची भूमिका अशी होती की लोकांनी हरकती दाखल केल्या नाहीत, त्यामुळे लोकांची या घरपट्टी वाढीला सहमती आहे. पण याला विरोध दर्शवण्यासाठी हे पब्लिक रस्त्यावर आज काय सांगलीकर नागरिकांची, मिरजकर नागरिकर आणि कुपवाडकर नागरिकांची भूमिका आहे ही या जनतेनं दाखवून दिलेली आहे. या घरपट्टी दरवाढीला विरोध आहे. मूल्यांकनावर आधारित जी घरपट्टी दरवाढ लागू केलेली आहे, प्रशासनाला आम्ही सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कलम कायदा अन्वये निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाची तरीसुद्धा मानसिकता दिसत नाही. त्यांनी विचार करायला वेळ मागितला आहे, त्यांनी बैठका घेण्यासाठी वेळ मागितला आहे. जर यातून या नागरिकांच्या मालमत्तेवर लादलेला कर, जिजिया कर हा कमी झाला नाही तर आमचं असहकार आंदोलन असेल. प्रसंगी आम्ही नागरिकांना घरपट्टी भरायची का नाही या मुद्द्यावर आता येऊन हा मुद्दा थांबलेला आहे. या टप्प्यावरून हा मुद्दा थांबलेला आहे. आणि जर प्रशासन जर मस्तवालपणा करत असेल तर जशास तसं उत्तर. आज शांततेच्या मार्गानं मोर्चा झाला आहे. आमच्या आबाजांनी जी मालमत्ता उभी केलेली आहे ती मालमत्ता फक्त यांना कर देण्यासाठी नाही तर त्याची जपणूक करण्याची आमची जबाबदारी आहे. आणि आमच्याच मालमत्तेला, आमच्याच घरात राहून आम्हाला जर महापालिकेला भाडं द्यावं लागत असेल तर हे कदापि मान्य नाही. उपयोग करता आम्हाला मान्य नाही आहे. ड्रेनेज कर जिथं ड्रेनेज जोडलेलं नाही ते आम्हाला मान्य नाही आहे. या बाबतीत प्रशासन जर उदासीन असेल तर महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकसुद्धा घरपट्टी भरण्यात असमर्थ आहेत, उदासीन आहेत. हे चित्र यापुढील काळात दिसेल.